श्रोते हो, मी माझ्या एका रचनेमध्ये लिहिलंय की सोडलीच आहे चिंता मतलबी दुनियेची, बेफिकीर होऊन जगतो आता मी. सोडलीच आहे चिंता मतलबी दुनियेची, बेफिकीर होऊन जगतो आता मी. खोल अंतःकरणात दडली सुप्त वेदना, खोल अंतःकरणात दडली सुप्त वेदना. हसऱ्या चेहऱ्याने मिरवतो आता मी, हसऱ्या चेहऱ्याने मिरवतो आता मी. क्षितिज रोज खुणावते मला पहिलं तीरावरून, क्षितिज रोज खुणावते मला पहिलं तीरावरून. जडावल्या पावलांनी निघतो आता मी, जडावल्या पावलांनी निघतो आता मी. ज्ञात अज्ञात आपले परके सारखेच, ज्ञात अज्ञात आपले परके सारखेच. दुःखांचेही दुःख सावरतो आता मी, दुःखांचेही दुःख सावरतो आता मी. शेवटी मी असं लिहिलंय की गझलेतही येतात उसने वृत्ताचे भाव, गझलेतही येतात उसने वृत्ताचे भाव. पापणीलाच बांध घालतो आता मी, पापणीलाच बांध घालतो आता मी. शमणार नाही तर कधीच वादळे तरी, शमणार नाही तर कधीच वादळे तरी. गुलाबी शब्दात, गुलाबी शब्दात हरवतो आता मी, गुलाबी शब्दात हरवतो आता मी. तर ही माझी एक रचना होती श्रोते हो. आणि याबरोबरच आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर रचनेकडे वळूयात, ज्यामध्ये सौ सिद्धी रावळ मॅडम लिहित आहेत जुन्नर येथून. सौ सिद्धी रावळ मॅडम यांनी जुन्नर येथून लिहिलं आहे की गर्भ श्रीमंतांना चिंता नसे भविष्याची, गरिबांची विवंचना अन्न मिळवण्यासाठी. गर्भ श्रीमंतांना चिंता नसे भविष्याची, गरिबांची विवंचना अन्न मिळवण्यासाठी. अंगी करावे दातृत्व श्रीमंतांनी, दिनास मिळावे दोन घास ओठी. वाह! अंगी करावे दातृत्व श्रीमंतांनी, दिनास मिळावे दोन घास ओठी. लाभेल पुण्य जीवनी दातृत्वाने, तृप्तीचा मोद मुखावर दिसे. लाभेल पुण्य जीवनी दातृत्वाने, तृप्तीचा मोद मुखावर दिसे. वणवण रात्रंदिन पोटासाठी, पंचपक्वान मृगजळा समभासे, पंचपक्वान मृगजळा समभासे. वाह! आणि गरीब आणि श्रीमंती यामधील भेद व्यक्त करताना श्रीमंतांना भविष्याची चिंता नसते आणि गरिबांना दोन वेळेस पोटाला अन्न मिळण्याची जी आहे ती विवंचना असते. त्यामुळे जे श्रीमंत लोक आहेत त्यांनी गरिबांचा विचार करावा, त्यांनी दातृत्व दाखवावं, त्यांनी पुढं यावं आणि आपल्या कमाईमधला काही हिस्सा जो आहे एक दान पुण्य म्हणून आपण गरिबांच्या मुखामध्ये घालावा, असा खूप अप्रतिम सुंदर असा संदेश मॅडमच्या या रचनेमध्ये होता. पुढच्या एका कवितेमध्ये अरविंद कुलकर्णी सरांनी लिहिले मलकापूर येथून. अरविंद कुलकर्णी सर लिहित आहेत मलकापूर येथून की धार्मिक परंपरा जपताना करा पर्यावरणाचा विचार, ही सजीव सृष्टी जिवंत हवी यासाठीच सारासार विचार. धार्मिक परंपरा जपताना करा पर्यावरणाचा विचार, ही सजीव सृष्टी जिवंत हवी यासाठी सारासार विचार. जलचक्र बिघडू नये म्हणून काळजी घ्या प्रत्येक टप्प्यावर, जलचक्र बिघडू नये म्हणून काळजी घ्या प्रत्येक टप्प्यावर. नद्या देशाच्या रक्तवाहिन्या, जागृत ठेवू विचार आयुष्यभर, जागृत ठेवू विचार आयुष्यभर. वाह! आणि खरंच की धार्मिक परंपरा जपताना पर्यावरणाचे जे आहे ते विचार केला पाहिजे, सजीव सृष्टी जिवंत राहण्यासाठी आपण विचार केला पाहिजे. आणि एवढंच नाही तर नद्या या देशाच्या रक्तवाहिन्या आहेत, त्यामुळे आपण त्यांना जागृत ठेवूया, जलचक्र बिघडू नये. खूप अप्रतिम पर्यावरण वाचवण्याचा खूप सरांचा अप्रतिम असा संदेश या रचनेमधून होता श्रोते हो. आणि पुढच्या एका रचनेमध्ये रेणू काळमेघ मॅडम लिहित आहेत नागपूर येथून. रेणू काळमेघ मॅडम यांनी नागपूर येथून लिहिलं की नको करूस काळजी माझी गेले मी फार लांब, नको करूस काळजी माझी गेले मी फार लांब. एकटे तुलाही वाटेल मी नसताना, आठव जरा त्या गप्पा मारल्या तू माझ्या प्रेमात असताना. एकटे तुलाही वाटेल मी नसताना, आठव जरा त्या गप्पा मारल्या तू माझ्या प्रेमात असताना. विरहाची चिंता न केली मी कधी, विरहाची चिंता ना केली मी कधी. लांब राहून प्रेमात राहिले मी तुझ्या तू दूर असताना, लांब राहून प्रेमात राहिले मी तुझ्या तू दूर असताना. वाह! आणि खरंच की एका निस्सीम प्रेमानंतर दुरावलेल्या नात्याबद्दलचे भाव जे आहेत ते मॅडमच्या या रचनेमध्ये होते की
जेव्हा नातं दुरावतं तेव्हा खूप साऱ्या गोष्टी आठवतात. माणसं जवळ असतात तेव्हा त्याचं मोल नसतं. माणसं जवळ असतात तेव्हा त्याची किंमत नसते. माणसं जवळ असतात तेव्हा त्यांची अवहेलना केली जाते. परंतु तीच माणसं आपल्या आयुष्याच्या कोणत्या तरी एखाद्या वळणावर सोबत होती. आपल्या आयुष्याच्या कोणत्या तरी कटू काळात त्यांनी सोबत केलेली होती. आपल्या हिश्श्याचं सुख त्यांनी आपल्याला दिलेलं होतं. आपल्या हिश्श्याचा वेळ त्यांनी आपल्यासोबत घालवलेला होता. कधी कधी स्वतः न जगता त्यांनी आपले जगणं सुंदर केलं होतं. कधी कधी स्वतःचं मन मारून त्यांनी आपल्या चेहऱ्यावर आनंद फुलवलेला होता. या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आठवतात, त्या आठवणीत राहतात. पण वेळ निघून गेलेली असते. खूप अप्रतिम आणि सुंदर असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं. पुढच्या एका कवितेमध्ये म्हणजे चारोळीमध्ये सौ सीमा गुंडावर मॅडम लिहित आहेत. सौ सीमा गुंडावर मॅडम यांनी अहमदाबाद गुजरात येथून लिहिले की चिंता नाही उरली मज कशाची जेव्हा आहे देव माझ्या पाठीशी. चिंता नाही उरली मज कशाची जेव्हा आहे देव माझ्या पाठीशी. नित्यकर्म करावे निस्वार्थ मानसी. नित्यकर्म करावे निस्वार्थ मानसी. मग सुखाचा वारा भिडे गगनाशी. मग सुखाचा वारा भिडे गगनाशी. वाह. आणि जेव्हा देव पाठीशी असतो तेव्हा चिंता नसते आणि आपण निस्वार्थी मनाने नित्यकर्म करावे. कर्म हे चांगलं असलं पाहिजे असा सुंदर असा संदेश या मॅडमच्या सुंदर अशा चारोळीमध्ये होता. आणि पुढच्या एका रचनेमध्ये सौ दुर्गा देशमाने राऊत मॅडम लिहित आहेत. सौ दुर्गा देशमाने राऊत मॅडम यांनी लिहिले की उशीर होता बाळाला काळजी करत बसते बाळ आईसाठी प्राणप्रिय असते. उशीर होता बाळाला काळजी करत बसते बाळ आईसाठी प्राणप्रिय असते. नजरेतही तिच्या स्वप्न सजते बाळाचे. नजरेतही तिच्या स्वप्न सजते बाळांचे. वेळप्रसंगी तोडते फासेही काळाचे. वेळप्रसंगी तोडते फासेही काळाचे. वाह. तर आई बाळासाठी काय काय करू शकते. बाळ आणि आई यांचं नातं हे मॅडमनी त्यांच्या या अप्रतिम अशा रचनेमध्ये शब्दबद्ध केलेलं होतं. पुढच्या एका रचनेमध्ये सौ वृंदा गंभीर मॅडम लिहित आहेत पुणे इथून. सौ वृंदा गंभीर मॅडम यांनी पुणे इथून लिहिले की आईला असते मुलीची काळजी वेडी माया वेड प्रेम करते आई. आईला असते मुलीची काळजी वेडी माया वेड प्रेम करते आई. कलेने वाढणारी मुलगी डोळे भरून बघत असते आई. कलेने वाढणारी मुलगी डोळे भरून बघत असते आई. जेव्हा मुलगी उपवर होते आईच्या डोळ्यावरची झोप उडते. जेव्हा मुलगी उपवर होते आईच्या डोळ्यावरची झोप उडते. मनातल्या मनात चिंतेत असते. शेवटी आई ती आईच असते. चिंता तिला मुलांची असते. शेवटी ती आई असते. चिंता तिला मुलांची असते. वाह. खरंच खूप अप्रतिम. मुलगी जेव्हा आईच्या समोर वाढत असते मोठी होत असते तेव्हा आईच्या मनामध्ये ज्या चिंता येतात त्या चिंता मॅडमनी खूप अप्रतिमरित्या या रचनेमध्ये शब्दबद्ध केलेल्या होत्या. आणि जेव्हा ती उपवर होते तेव्हा आईच्या डोळ्यावरची झोप उडते असं शब्दांकन मॅडमनी केलेलं होतं. पुढच्या आपण एका सुंदर रचनेकडे वळूयात. आणि ज्या सुंदर अशा रचनेमध्ये चैताली वरघट मॅडम लिहित आहेत मूर्तिजापूर जिल्हा अकोला इथून. चैताली वरघट मॅडम यांनी मूर्तिजापूर जिल्हा अकोला इथून लिहिलं आहे की खरंच जीवनाचा प्रवास आहे का सोपा इतका. खरंच जीवनाचा प्रवास आहे का सोपा इतका. एकांतात बसून सोडवण्यासारखा जितका. काळजी असते सतत पोटापाण्याची जीवाला. पैशाशिवाय जमत नाही निघणे जीवनाच्या प्रवासाला. आणि खरंच जसं मॅडमनी म्हटलंय की जीवनाचा प्रवास एवढा सोपा नसतो की आपण एकट्यानं बसावं विचार करावा काही निर्णय घ्यावे आणि त्याची अंमलबजावणी करावी आणि ती अंमलबजावणी आपण जसं म्हणतो तशीच ती व्हावी. खूप वेळा आपण ठरवतो, खूप वेळा आपण प्लॅनिंग करतो, खूप वेळा आपण पैसे इन्व्हेस्ट करतो, खूप वेळा आपण वेळ इन्व्हेस्ट करतो, परंतु आपल्या मनासारखं दरवेळी घडतं असं नसतं. म्हणूनच मॅडमने लिहिलं आहे की खरंच जीवनाचा प्रवास आहे का इतका सोपा. खूप वेळा आपल्या मनाविरुद्धसुद्धा घडतं आणि ते स्वीकारायची तयारी ठेवावी लागते. अपेक्षा आणि उपेक्षा याच्या मधला प्रवास म्हणजे जीवन आहे.
सुख आणि दुःख याच्या मधला प्रवास म्हणजे जीवन आहे, आणि ऊन आणि सावली याच्या मधला प्रवास म्हणजे जीवन आहे. नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे जाण्याचा जो आपला विचार आहे, तो विचार म्हणजे सुद्धा एक प्रवास आहे. खूप अप्रतिम शब्दांकन होतं. पुढच्या एका रचनेकडे वळूया, ज्यामध्ये सौ प्रीती महाडिक मॅडम लिहित आहेत ठाणे येथून. सौ प्रीती महाडिक मॅडम यांनी ठाणे येथून लिहिलं आहे की चिंता असो वाचिता, चिंता असो वाचिता, चिंता असो वाचिता जीवन नाशाकडे नेतात, जीवाला घोर लावून मनाला जुरणीला लावतात, जीवाला घोर लावून मनाला जुरणीला लावतात. जरी धरली अध्यात्माची कास, कितीही असे देवावर विश्वास. जरी धरली अध्यात्माची कास, कितीही असो देवावर विश्वास. ज्याची सल त्यालाच कळते, ज्याची सल त्यालाच कळते. चिंतेच्या झळीत मन होरपळते, चिंतेच्या झळीत मन होरपळते. आणि खरंच की चिंता असो की चिता असो, हे जीवन नाशाचंच कारण असतं आणि जीवाला ती घोर लावते, मन चुरणीला लागतं. आपण म्हणतोय की अध्यात्माची कास धरावी, देवावर विश्वास ठेवावा, पण असं म्हणतात की ज्याचं जळतं त्याला कळतं. तसं मॅडमनी म्हटलं की ज्याच्या मनामध्ये पोचणारी सल असते, ती सल ती त्याच व्यक्तीला माहीत असते, आणि त्या सलीमुळं, त्या दुःखांमुळं, त्या चिंतेमुळं, त्या झळीमध्ये मन जे आहे ते होरपळतं. आणि त्या होरपळलेल्या मनाला आपण एक सकारात्मकतेची फुंकर घालणं हे खूप गरजेचं असतं. आपण त्या जळणाऱ्या मनाला वेळीच शांत करणं गरजेचं असतं, नाहीतर आपलं आयुष्य जे आहे ते उद्ध्वस्त होऊन जातं. आणि या उद्ध्वस्त होणाऱ्या आयुष्याला वाचवण्यासाठी चिंता आणि काळजी या शब्दांना आपण आपल्या आजच्या या शोमध्ये सजवलेलं होतं. चिंता म्हणजे काय असतं, काळजी म्हणजे काय असतं, ती का करू नये, ती केल्यानं काय होतं, या सर्व गोष्टींबाबत आपल्या या जगभरातल्या मान्यवरांनी भरभरून असं लिहिलं. खूप अप्रतिम असं शब्दांकन होतं. मी माझ्या एका कवितेमध्ये लिहिलं आहे, माझी कविता सादर करतोय की मी घालत नाही कधी हल्ली वाद कुणाशी, पण भांडतो मीच कैकदा माझ्या मनाशी. मी घालत नाही कधी हल्ली वाद कुणाशी, पण भांडतो मीच कैकदा माझ्या मनाशी. तेवतो रोज न चुकता एक दिवा सांजवेळी, तेवतो रोज न चुकता एक दिवा सांजवेळी. संवाद चालतो रात्रभर काळोखात निशेशी, संवाद चालतो रात्रभर काळोखात निशेशी. एकांतात वाचताना माझ्या अस्तित्वाला, एकांतात वाचताना माझ्या अस्तित्वाला. उमजलो न मजला हरवलो कोणत्या दिशेशी, उमजले न मजला हरवलो कोणत्या दिशेशी. ओलांडताना श्वासांची अबोल सारी कुंपणे, ओलांडताना श्वासांची अबोल सारी कुंपणे. अश्रूंचा नसतो ताळमेळ कुठेच कशाशी, अश्रूंचा नसतोच ताळमेळ कुठेच कशाशी. आणि मी शेवटी असं लिहिले की ओढ न कुठली न अपेक्षा की चिंता कसली, ओढ न कुठली न अपेक्षा की चिंता कसली. निरंतर दिगंताकडे चालणारा, निरंतर दिगंताकडे चालणारा मी आनंदी प्रवासी, निरंतर दिगंताकडे चालणारा मी आनंदी प्रवासी, मी आनंदी प्रवासी, मी आनंदी प्रवासी. आणि श्रोते हो, चला चिंता आणि काळजी सोडून देऊया, चला दिगंताकडे निरंतरपणे आनंदाचा प्रवास करत आपल्या रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM सोबत चालायला सुरुवात करूया. एक नवी सुरुवात, एक सकारात्मक सुरुवात, एक ऊर्जामय सुरुवात, एक दुःखांना पाठीमागं सोडून आनंदाचा प्रवास करणारी सुरुवात. आणि श्रोते हो, खरंच की ही आनंदाची सुरुवात तुमच्या जीवनामध्ये बदल घडवून आणेल. चला पुन्हा नव्याने सुरुवात करूया, चला क्षणांचा आनंद घेऊया आणि आनंदी राहूया. श्रोते हो, आपल्या शोची वेळ संपते. तुमच्याशी गप्पा मारताना वेळ खरंच बऱ्याचदा कमी पडते. आणि ही वेळ जरी संपलेली असली तरी मी तुम्हाला पुन्हा पुढच्या रविवारी भेटायला येणार आहे नवीन मान्यवरांसोबत आणि नवीन विषयांसोबत. तोपर्यंत तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. ऐकत रहा रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM.
हा खेळ शब्दांचा हा तुमच्या आवडीचा कार्यक्रम जो दर रविवारी दुपारी 2 वाजता असतो. आणि आजच्या शोमधून मला म्हणजे आरजे कैलासला रजा द्या. आनंदी रहा, आनंद लुटा.